चला मग आता दसरा येणार आहे, तर आता इकडे जे आहे आम्ही नवनाथ मांडलेला आहे. नवनाथांची सेवा झालेली आहे आमची. आणि हे काल भांडे झालेले आहेत. काल झालेली आहे इकडचं कप्पा. त्यानंतर वरचे पण झालेले आहेत. हे पण झालेलं आहे. आता आज मी हे कोठी इकडचं सगळं हे पूर्ण करून घेणार आहे. आज इकडचं पूर्ण किचन पूर्ण आज आवरून घेणार आहे. तर आज सर्वात घरात म्हणजे ना किचकट कामं जे असतात ना ते किचनचेच असतात. म्हणजे त्यालाच खूप तेलकट असतो, सगळं घासणं हे करणं असतं. तर आता हे किचन आज मी ओव्हर करणार आहे कसंही, कारण हे कप्पा झालेला आहे. नेंटलवरचं मुलांना चढवलं होतं. इकडचे भांडे झालेले आहेत आणि हे रॅकमधले पण सगळे भांडे झालेले आहेत. आता उरला एक इकडचा भाग किचनवरचं आणि तो फ्रीज आणि हे ते. तर आज फ्रीज वगैरे पण सगळं करून घेणार आहे मी. तर आता हे फ्रीज जे आहे त्याच्यावरचं नाही का धूळ वगैरे बसतं. आता किती पेपर टाकलं तरी पण स्वच्छ केलेलं खूप चांगलं वाटतं आपण नाही का. आज असंही मी फ्रीजला आपण काही मी असो किंवा दुसरं कोणी असो एरवी कोणीही एवढं डीप क्लिनिंग करत नाही. जर फेस्टिवल वगैरे असेल तर आपण डीप क्लिनिंग करत असतो. तर आज जे फ्रीज आहे त्याला मस्तपैकी छान असं डीप क्लिनिंग करणार आहे. बॅक साईड, फ्रंट साईड, इनर साईड, आउटर साईड सगळीकडून स्वच्छता करून घेणार आहे. तर आता साईडनी जे आहे ते आपले पाणी तिकडं साचतं बघा. आता इकडे भिंतीवरती पण ना धूळ जमा होऊन जातं आणि तिकडे पण धूळ वगैरे असतो. म्हणून मी थोडंसं भिंती वगैरे पण थोडंसं पुसत चालते, जेणेकरून थोडं स्वच्छता वाटायला पाहिजे. आणि हे फ्रीज खाली बघा बरं किती जमा झालेला आहे कचरा. कारण तो असं असतो ना की रोज आपण त्याला झाडून घेऊ शकत नाही, काही नाही. तिकडेपर्यंत आपलं झाडूही जात नाही आणि हातही जात नाही. आणि रोज आपण फ्रीज नाही सरकू शकत. तर तेवढं नव्हतं निघालेलं, पण ठीक आहे, निघतंच कचरा किती झालं तर. तर आता ते फ्रीज वगैरे काढून सगळं कचरा झाडून घेतला, पुसून घेतलं स्वच्छ. आता हे रॅक जे आहे ते फ्रीजचं स्टँड जे आहे तो काढून पुसायला नाही करता येईल, कारण फ्रीजच काढावं लागेल मग. आणि तेवढं काय होणार नाही मला. आता ते बॅक साईडचं जे आहे ते सगळंच थोडंसं स्वच्छ करून घेऊया. कारण ना त्याच्यामध्ये पाणी पडत असतं, कधी पाणी स्टोअर होत असतं, तर घाण होतो पाणी जमा होऊन. धूळ पाणी म्हणल्यावरती घाण होणारच. बघितलं ना तुम्ही कपड्याला किती काळं लागलेलं आहे, म्हणजे खूप काळाभोर झालेला होता कपडा. आणि जे स्वच्छता करून घेतली. आता याच्यावरती मला भांडे जे मी रॅक ठेवत असते ना छोटे ताटाचे, ग्लासांचे वगैरे, ते रॅक ठेवायचं म्हणलं. आता याच्यामध्ये जे धान्य आहे ते काढून घेऊया. आता मला ॲक्च्युली दळण पण करायचं आहे, गहू ज्वारी आणि डाळ सगळंच. म्हणलं की ज्वारी काढून घेऊया, परत मग काढणं होत नाही ना. आता रॅक आणून एकदा लावून ठेवलं की मग काय होतं, भांडे लावणं होऊन जातं आपलं. आणि मी सगळे भांडे एकदाच नाही घासत होते. मी आता हे रॅकमधले भांडे घासले, मग ते वाळेपर्यंत मग आपण त्याची स्वच्छता करून घेतो. झाडणं झुडणं पुसणं वगैरे होतं. त्यानंतर मग ते जर कोरडे झाले की मग त्याच्यामध्ये धान्य भरून ठेवायचं आणि मग आणून ठेवून द्यायचं असं. कारण तेवढी जागा पण नसते ना एकदा सगळे भांडे काढून आपण गोळा करून ठेवायला. तर आता इकडचं पार्ट काढून घ्यावं. त्याआधी म्हणलं की हे भांडे कसे थोडेसे कोरडे झालेले आहेत, मग आपण जे आहे सगळे रॅकमध्ये लावून घेतलं. आणि त्याच्याने काय होतो, पसारा पण कमी वाटतो. नाहीतर आपण सगळे भांडे काढलं ना, माझं तर डोकंच चालत नाही की कोणता पसारा आधी आवरू. मग एक काढायचा, घासायचा, ते पाणी निथळेपर्यंत, ते वाळेपर्यंत मग आपण काय करायचं, त्याची स्वच्छता करून घ्यायची. मग परत दुसरे भांडे काढायचे. मग आपल्याला कळतं पण की हे सामान इकडे लावायचं आहे. तर आणि घर सगळं एवढं पसारा वाटून जातं, खूप पसारा होतो. म्हणून मी तसंच आयडिया केलं यावेळेला. आणि आता रॅकमध्ये पण भांडे लावून दिलं बघा. मग बाहेरचा पसारा नील होऊन गेला बाल्कनीमधलं. मग आता किचनवरचे जे भांडे आहे ते घासून घेईल. आता हे मशीन ठेवलेलं आहे इकडे, तर ते पण काढून घेतलं. फ्रीज काढून घेतलं, मशीन काढून सरकून सगळं स्वच्छ करून घेतला. मिक्सर हे ते जे वस्तू आपल्याला दिसत असतात सगळ्यावरती कपडा आपण मारत असतो नेहमी, तर ते पण पुसून घेतलं. आणि आता मी किचनवरती चढणार आहे आणि तिकडची स्वच्छता मला करायची आहे. तर आता म्हणलं खालचं जरा सामान हे करू, कारण आता ना मुलांचं यायचा टाईम झालेला आहे. आता ते मुलं स्कूलमधून येतील, मग ते पायाने कचरा लागून पूर्ण सोफ्यावर तसंच बसता. मग ते सोफा पण कवर पण घाण होऊन जातो, असं होतं. त्यामुळे म्हणलं की घर झाडून घेऊ, जेणेकरून की जे काही कचरा आहे ते निघून जाईल. आता यानंतर आता जे खालचे डबे वगैरे घासले होते ना, आता हे किचनमधला पसारा, इकडचा पसारा आणि इकडचे पण मी भांडे बघा आता काढून घेतलं. आता हे काढून वाळायला टाकलेलं आहे, म्हणजे तोपर्यंत. आणि आज थोडंसं ना ऊन दिसतोय का तुम्हाला, ऊन आलेलं आहे. म्हणलं की चला आता हे कोरडे जे झालेले आहेत ते आता घेऊन जाते परत एकदा.
आणि लावून टाकते जे ते. आता हे भांडे काढले होते ते घासणे. आता मी प्रत्येक गोष्ट नाही शूट करू शकत असं, आणि मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तुम्हाला बोर होतो मग बघायला की एवढा मोठा व्हिडिओ आहे म्हणून मग मी ते भांडे तिकडचं मशीन फ्रीज वगैरे काढलं. मग हे भांडे घासले, त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही. मग ते उन्हामध्ये ठेवलं, ते वाळले आणि आता हे पटकन भरून ठेवून देते. भरून ठेवून दिलं की मग किचनवरती दिसतं का तुम्हाला पसारा, ते पसारा किचनमधले मग ते छोटे छोटे डबे आहेत. हे बघा आमचा नमस्कार करणारा प्राणी तो आलेले आता स्कूलहून. आता ते थोडं मुलं असते तर बरं पडून जातं. मग एकटीना मग हे पण आणा ते पण आणा, प्रत्येक वस्तू नेऊन ठेवा मग आणा. मग एकटीला कंटाळा येतो करायला, मग त्रास होतो. मग संध्याकाळी झोपताना मग आठवतं बाई पाय दुखले, कंबर दुखली म्हणून असं होतं. आणि आता हे भांडे खालचे लावून दिलं की त्यानंतर मग मी किचनवरची साफसफाई करून घेणार आहे. आता 4-5 दिवस मला आठवडाभर लागला सगळं हळूहळू करत सगळ्या गोष्टी. मग आता कांदे बटाटे हे जे ते ज्याच्यामध्ये भरून ठेवते चांगले व्यवस्थितपणे, जेणेकरून की पसारा जरा घरामध्ये कमी दिसणार आहे ना आणि व्यवस्थित वाटणार. आता म्हणले की हे टोकरी इकडे ठेवून देऊ, कारण आपल्याला ना कितीही जागा असली ना तर घरात कमीच पडते. आता मशीन मी काय डेली यूज करत नाही काही नाही. आणि गणपतीमध्ये ती मशीनवरचं ते काढलेलं होतं ना मुंडी ज्याला म्हणतो आपण, तर ते नंतर ठेवलंच नाही. ते पलंगाखाली तसंच ठेवलेलं आहे सोफ्याखाली. पण जाऊ दे, आता जेव्हा काम पडेल शिवता येईल तेव्हा मी लावून देईन. आता इकडचे बघा, आता इकडचे परत मी सगळे भांडे काढून घेतलं, काचाचे प्लास्टिकचे सगळे डबे घासून घेतलं आणि बाहेर नेऊन ठेवून दिलं वाळत, कारण असं ऊन पडलेलं आहे. आता जोपर्यंत पाणी निथरतील वाळतील डबे तोपर्यंत मग मी हे सगळं घासून पिसून घेऊन घेईल. त्यानंतर मग आपण ते डबे भरायचे आणि मग लावून द्यायचे. आता हे बोलायला किती सोपं वाटतं, पण करायला तितकाच जीवावर येतो आणि कंटाळा येतो खूप करायला. तर आता हे कंटाळा तरी पण ठीक आहे, 1-2 वर्षातून 1-2 वेळा का होणार पण आपल्या घराची स्वच्छता होऊन जाते आणि आपलं मन पण किती प्रसन्न वाटतं. बघा बरं, जेव्हा आपलं घर स्वच्छ केलं ना मग त्या दिवशी कसं वाटतं ना आपल्याला, एकदम स्वच्छ फ्रेश वाटू लागतो एकदम. तरी आता ना थोडं पाऊस चालू झालं नेमकं. मग आम्ही विचार चालू होता माझा, अजून धुणं बी धुवून टाकलं असतं. म्हणजे 1-2 वाकं थोडंसं ऊन पडलं, परत इतका नाटके करतो ना हा पाऊस. थोडंसं येतो, आज दाखवतो ऊन पडलं आहे म्हणून. आमचं श्री तर म्हणे मम्मी गार पडतं आहे, पाऊस नाही आहे हा, गार आहे गार म्हणून तो कॅच पकडतो आहे बघा, गार पकडतो म्हणे, गोटी आहे पांढरी गोटी. मग त्याचं चालू होता पाऊस. गार नाही आहे, गारच आहे. ये इथे जरा थांब, बघ किती मोठे पत्थर पडतात. गार आहे. पावसात एवढे कमी पावसात एवढं जास्त चला. आता डबे तर माझे वाळलेले आहेत, कोरडे झालेत, म्हणजे तेवढंच ऑलमोस्ट, तेवढं ओले नाही आहे. आता ह्याला पुसेल मी कपड्यांनी आणि त्यानंतर मग सामान भरून पाऊस आता पाऊस आलं बघा ह्याच्यामध्ये, मध्येच पाऊस. लॅपटॉप घेऊन पिक्चर बघत बसला शाण्या. दावर चल. घर किती पसारा पडलेला आहे बघ. इकडे सामान लावायचे, इकडे सामान लावायचे. आता वरचं स्वच्छ झालेलं आहे, किचन वगैरे आवरायचे. समर फ्लॅटी बनवून रे बाबा काहीतरी. दाखव त्यांना बोल जा किती पाऊस येतोय म्हणून, दाखव त्यांना. मुलं येऊन जेवण केले आणि थोडं 1-2दा करू लागले आणि झोपी गेले मस्त. आता त्यांना पण काय बोलणार, कारण नवनाथाचा पाठ चालू आहे त्यामुळे लवकर उठून पाठ करावा लागतो. आणि आम्ही सगळेच बसलो होतो पाठीला 4घे जण. मग मुलं पण सकाळी लवकर उठतात त्यामुळे ना दुपारी मग त्यांना झोपू दिले आराम. आता 4-5 वाजून गेले दिवसभरात. मी पण सकाळची 4ची उठलेली आहे. आता एवढं थकवा झालेला आहे ना. आता भांडे तर झाले माझे, बघा कितीपर्यंत पाणी आलेलं आहे बघा, पूर्ण इकडेपर्यंत एवढा जोरात पाऊस आहे ना. तर आता भांडे झालेले हैं बहुत जोर से बारिश गिर रही है. अब इसका नहीं पता अपने को मुंबई में पुणे में क्या चल रहा है, लेकिन भाई मेरे को इतना तो पता है कि हिंदुस्तान में बहुत बारिश गिर रही है, बहुत मतलब बहुत. और यहाँ पे मम्मी वापस काम कर रही है. देखते हैं मम्मी क्या काम करती है. माँ तू क्या काम कर रही है? ऑन कर जाओ ऐप बंद करो.
देखो मैं मम्मी की हेल्प करता हूँ। चाय में चम्मच रुक जाने गली तोड़ दे, दुश्मन की गली कांच का ग्लास फुटा के मम्मी मेरी हड्डी कर। आता मुलं झोपून उठलेले आहे, म्हणलं की थोडंसं फॅन खाली पण वाळू द्यावं, कारण मग ह्याच्यामध्ये एकामध्ये उपासाचा मीठ असतो, एकामध्ये काळं मीठ असतो, असं नाही का आपले जिरे मोहरी पूड असतो, जिरे आणि काय म्हणतात त्याला अजवाईंचे पावडर असतो, असं सगळ्या गोष्टी असतात ना, मग खराब नको व्हायला म्हणून मी कपड्यानी तर पुसलं, मग थोडं फॅन खाली ठेवलं, एक 10-15 मिनटं थोडं रिलॅक्स बसले, श्वास घेतले, त्यानंतर परत आता आणलं आणि आता सगळं मटेरियल जे पण असतात आपले सगळे भरून टाकले याच्यामध्ये. एकामध्ये साखर, एकामध्ये चहापत्ती, एकामध्ये डाळवं, एकामध्ये शेंगदाणे, एकामध्ये शेंगदाण्याची चटणी आणि एकामध्ये काळा मीठ, एकामध्ये जिरे, एकामध्ये मोहरी, एकामध्ये अजवाईन, एकामध्ये जिरे अजवाईनच्या पावडर, एकामध्ये काळं मीठ, एकामध्ये सोडा, एकामध्ये मेथीचे दाणे, अरे बाप, एकामध्ये तेजपत्ता, काय काय होते काय माहिती, लक्षातच नाही मला. तर आता हे सगळं भरून काढलं. श्रीला थोडंसं बसवलं, बाबा माझी मदत कर, मला पण खूप थकवा आलेला आहे सकाळपासून. मग म्हणलं की थोडं मुलं मदत करू लागले. समर्थी मला ब्लॅक टी बनवून दिली. तर आता मी सध्या ना ब्लॅक टी चालू केलेलं आहे, कारण ब्लॅक टी असं आहे ना, दिवसातून 3 वेळा पिलं तरी काय हरकत नाही. 1 चम्मच चक्कर बघा. हे ताटामध्ये ठेवले होते, कारण ऊन पडलं होतं, म्हणलं थोडंसं ताटात ठेवलं ना त्या मसाल्यांना पण थोडंसं ऊन लागेल, म्हणून मी ते ताटामध्ये काढले होते आणि ताट नेऊन उन्हामध्ये ठेवले होते. आता हे सगळे डबे भरले गेलेले आहेत आणि आता ठेवून घेते मी. न्यूजपेपर ॲक्च्युली ना तेवढं भेटलं नाही मला, आमचे घर मालक दिले होते, पण तो रॅकमध्येच पूर्ण पुरून गेले. मग आता हे पेपरचे फाडून मी ठेवलेलं आहे, तसं काय हरकत नाही, जसं आहे तसं काम चालवायचं. कशामुळे कोणामुळे काही काम अडू द्यायचं नाही. आयुष्य आहे, चलत राहतं आणि चलत राहायला पाहिजे. आता इतकं करूनसुद्धा दिवसभर हाल करून घेतले आणि संध्याकाळी ह्यांची फरमाईश असते की आम्हाला थालीपीठ खायचे आहेत. अरे बापरे म्हणलं, इतका कंटाळा आला होता मला, खूप कंटाळा होता. पण नंतर ना दुसऱ्या दिवशी माझा पण उपवास होता. सकाळी असं इच्छा झाली ना की फक्त खिचडी टाकू. आता दिवसभर 4 वाजल्याची उठायची आहे मी आणि तेव्हापासून काम चालूच आहे. मग म्हणलं की आता उद्या उपवास राहील, मग भूक लागून जाईल, जाऊ दे आता थालीपीठच करावं. इतका जीवावर आला होता मला, तसंच केलं कसं तरी. आणि मग आता बघा, गरमागरम थालीपीठ खा, तुम्ही पण या. आता सध्या तर नवरात्रीचे उपवास असतील. आणि काही 4 दिवस ना माझ्या मोबाईलमध्ये ॲक्च्युली नेट नव्हता, आज ते रिचार्ज संपलं होतं म्हणून व्हिडिओ आले नाही बरं.